तर हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करताना कंपनी बदलू नका, असा सल्ला देणारे खूप लोक तुम्हाला भेटत असतील. तर आपण आज बघूया की हे किती सत्य आहे आणि किती खोटं आहे. मित्रांनो, जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करताय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रिन्यू करताना सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. कारण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे फक्त प्रीमियम नाही, तर आपल्या फॅमिलीचं आणि हेल्थचं प्रोटेक्शन अपग्रेड करणं आहे. आता आपण काही मुद्दे बघूया. तर नंबर 1, प्रीमियम आणि कॉस्ट फॅक्टर. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या रेटमध्ये सेम प्लॅन देत असतात. त्यामुळे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर कदाचित तुम्हाला तुमच्या आताच्या कंपनीपेक्षा चांगल्या प्रीमियममध्ये सेम बेनिफिट्स मिळू शकतात. नंबर 2, कव्हरेज आणि न्यू बेनिफिट्स. म्हणजे काय, तर कंपनी जी असते ती प्रत्येक वर्षी आपले जे कव्हरेज असतात ते अपग्रेड करत असते. फ्री हेल्थ चेकअप, ओपीडी कव्हर्स किंवा अशा काही सुविधा असतात ते ॲड ऑन होत असतात आणि तुमच्या आताच्या प्लॅनमध्ये नसलेला प्लॅन कदाचित तुम्हाला दुसरी कंपनी बदलल्यावर मिळू शकतो. नंबर 3, कॅशलेस हॉस्पिटल. आता हेल्थ इन्शुरन्स तेव्हाच महत्त्वाचा जेव्हा तुमचा जो क्लेम आहे तो कॅशलेस होईल. आणि जर कॅशलेस हॉस्पिटल तुम्हाला जास्त मोठी लिस्ट मिळत असेल तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता तुमचा प्लॅन किंवा तुमची कंपनी बदलायचा. नंबर 4, क्लेम सेटलमेंट रेशिओ. तर जेव्हा तुम्ही कंपनी बदलता तेव्हा तुम्हाला समजतं की आपल्या आताच्या कंपनीपेक्षा ह्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ चांगला आहे. चांगला असेल तरच तुम्हाला कंपनी बदलायची आहे. आणि नंबर 5 आहे पोर्टेबिलिटी ॲडव्हान्टेज. आपला जो आत्ताचा प्लॅन आहे सेम प्लॅन आपण कंपनी चेंज करून जसाच्या तसा सुरू ठेवू शकतो. जो तुमचा आतापर्यंतचा प्लॅन सुरू आहे तसाच्या तसा तुम्ही नवीन प्लॅनमध्ये नवीन कंपनीमध्ये सुरू ठेवू शकता. त्याच्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करताना सवयीप्रमाणे लगेच रिन्यू करू नका. सगळे ऑप्शन बघा, त्यानंतरच तुम्ही हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करा. तर हा खूप मोठा गैरसमज आहे की हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करताना आपली कंपनी आहे तीच ठेवायची, आपल्याला सगळे ऑप्शन बघायचे आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला योग्य पॉलिसी निवडण्यासाठी आमची मदत हवी असेल तर नक्की आम्हाला दिलेल्या ह्या नंबरवर संपर्क करा. आम्ही तुमची नक्की मदत करू. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. थँक्यू.